नगरसेवक आपल्यात मिसळणारा किंवा आपल्या समस्या सॉल्व्ह करणारा असा पाहिजे. आणि शिवतेज खराडे असे आहेत. शिवतेज खराडे असे वाटतात की ते तरुण आहेत, युवा नेते आहेत, म्हणून ते काम करतील असा विश्वास वाटते. आताच्या पिढीमध्ये कोणतरी पाहिजेलच की. सगळेच पहिली कशाला आपण हे करायचं, नवीन कोणतरी उभारलं त्यासाठी आपण हे करायला पाहिजे. आताचे युवा म्हटले तर शिवतेज धडाडच नेतृत्व आहे त्यांच्यात, म्हणजे ते करण्यासारखं आहे. काय त्यांचं चांगलं आहे खरं व्यक्तिमत्व, म्हणजे असं भागाचा विकास करतील असं वाटतं. त्यांना निवडून दिलं तरी ते समस्या आपल्या सगळ्या सोडवतील. त्यांच्या आईचा स्वभाव पण माहिती आहे, त्या सुद्धा काम केलेले आहे, त्यामुळं त्यांचा मुलगा पण त्यांच्या हाताखाली तसाच वागणार फुल गॅरंटी. तुझ्या मातोश्री भेटायला आलतात आम्हाला, सगळ्यांना तिने वचन दिले की काय पण समस्या असू दे आम्ही त्या सगळ्या समाधान करणार समस्येचं, असं तिने वचन दिले आम्हाला. आता शिवसेनेचे उमेदवार खराडे मिशन आहेत, त्यांच्याबद्दल एक बाबा जनमत आहे किंवा ही काम करू शकतात. आधीमध्ये येऊन चौकशी करतात, भागाचा विकास करायचं बघतात, काय समस्या आहे ते विचारतात. ह्या भागातले शिवतेज खराडे यांच्याकडून उभे राहतील, कारण आताच्या पिढीला युवा नेता पाहिजे. नमस्कार. सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचं जे वातावरण आहे ते आता अधिकच तापलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक प्रभागात जातोय, तिथे नागरिकांशी संवाद साधतोय. त्यांच्या परिसरामध्ये विकास झाला आहे की नाही, त्यांच्या मनातला नगरसेवक नेमका कसा असावा हेच जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय प्रभाग क्रमांक 8 मध्ये. आणि प्रभाग क्रमांक 8 मधीलच जिव्हाळा कॉलनी परिसरामध्ये मी सध्या उभा आहे. माझ्यासोबत काही या परिसरातील महिला नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात की त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत. नमस्कार. काय सांगाल, महानगरपालिका निवडणुका सध्या सुरू आहेत. आता जर बघायला गेलं तर 5 वर्ष महापालिकेचा कारभार, प्रशासनाचा कारभार सुरू होता, नगरसेवक नव्हते. मग महापालिकेचं काम चांगलं वाटलं की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक. का हो? आधीमध्ये येऊन चौकशी करतात, भागाचा विकास करायचं बघतात, काय समस्या आहे ते विचारतात, त्यामुळे आम्हाला नगरसेवकच पाहिजे. बर, तो नगरसेवक कसा असावा असं वाटतंय? आधीमध्ये येऊन चौकशी करणार, चौकशी बघून जाणारा, सगळं झाडलोट म्हणून त्यांना सांगायला बरं आम्हाला येत नाही तसं, त्या येऊन लगेच चौकशी करून जातात बघून. जनतेसंग संवाद करायला पाहिजे, काय तुमच्या समस्या आहे ते विचारणार पाहिजे. बर, आता रोज तुम्ही आपल्या घरात उमेदवार येतात का नाही भेटायला? रोज येतात, सकाळ ते संध्याकाळपर्यंत. ढीग लागलाय. ते समजायचं कसं काय त्याच्या अगोदर आम्हाला समजायला. तुम्हाला असं काय वाटतंय की बाबा असा नगरसेवक हा काम करणारा इच्छुक असा चांगला आमचा माणूस पाहिजे. श्रोतीच काढे शिवतेज काय वाटतंय शिवतेज खराड्यांचं कसं व्यक्तिमत्व आहे? हाय, त्यांचं चांगलं आहे खरं व्यक्तिमत्व, म्हणजे असं भागाचा विकास करतील असं वाटते. बर, तुम्हाला काय भेटून वाटतं? गेला चांगला आहे, चांगला आहे, कामं करतील का? करणार की येतात तरी का कधी भेटायला येतो कोणाला? मुलगा येऊन भेटून गेला की भेटून गेले 2-3 वेळा, येऊन 2-3 वेळा भेटून झाले. आमच्या समस्या विचारलं तिने, भागाच्या सगळ्या विचारून घेतलं. आता सगळ्यांच्या समस्या पूर्ण करतो म्हणतात, होतील तेवढं मी प्रयत्न करतो. हे सगळंच म्हणतात तो, पण करायला पाहिजे का नको? ते पाहिजे की, कारण थोडा तरी विश्वास आहे आता. निवडून दिले की करणारच की, निवडून द्यायचंच की. काय होतंय? काम करणारा नगरसेवक पाहिजे. काय तुमचं म्हणणं आहे? नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक काम करणारच पाहिजे. बर, काय काय समस्या आहेत तुमच्या इकडे? गटरी आमच्या स्वच्छ नसतात, रस्ते लोटायला कोण येत नाहीत. काकू, तुम्ही आतापर्यंत किती नगरसेवक बघितले? भरपूर बघितले. भरपूर बघितले. आता आधी भरपूर नगरसेवक तुम्ही बघितलेले आहेत. आता जसं की तुम्ही म्हणाले की शिवतेज खराडे नगरसेवक झाल्यावर 5 वर्ष परत गायब झाल्यावर तसं नाही, पण नगरसेवक कसा पाहिजे, काम करणारा, स्वच्छता ठेवणारा. कुणी नगरसेवक असेल तरी पण चालेल, पण नगरसेवक पाहिजे ना, काम करणारच. बर, असं पाहिजे. येणार किती लगेच आम्हाला, त्यांना आम्ही फोन केले की येणार केलंय. बर, हेच अपेक्षा आमची, बाकीचं काय. काय वाटतं ताई, तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय? एक नागरिक आहात, नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय, नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक आपल्यात मिसळणारा किंवा आपल्या समस्या सॉल्व्ह करणारा असा पाहिजे. आणि शिवतेज खराडे असे आहेत, म्हणजे त्यांच्या आई माझी महापौर वगैरे होत्या, ते फुटबॉलपटू पण वगैरे आहेत, असं मला माहिती आहे सगळं. त्यामुळे ते कामं करतील असा विश्वास आहे की त्यांना निवडून दिलं तरी ते समस्या आपल्या सगळ्या सोडवतील. सोडून असं वाटतं फुटबॉलपटू असलं म्हणजे काम झालं का? नाही, तसं काय नाही, पण ते आहेत, हे त्यांच्याबद्दल सगळी माहिती आहे. आम्ही तिथे राहिलेलो पण होतो शिवाजी पेठेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल सगळी माहिती आहे. त्याच्यामुळे ते येऊन समस्या वगैरे मिटवतील असं वाटतंय. बर, तुमच्यामध्ये नगरसेवक कसा पाहिजे? चांगला पाहिजे, काम करणारे पाहिजे, समस्या सोडवणारे. अडचणी म्हणजे साफसफाई पाहिजे, गटारी स्वच्छ करायला पाहिजेत,
आणि रोज म्हणजे महिन्यातून किंवा 2-3 वेळा तरी लोटायला यायला पाहिजे. बर, तुमच्या मते काय वाटतंय नगरसेवक जो आहे तो कसा असावा? नगरसेवक भागाकडे लक्ष देणारा, स्वच्छतेकडे मेन लक्ष देणारा पाहिजे. तेवढंच पाहिजे. स्वच्छताच नाही आहे आता ह्या 5 वर्षात. म्हणजे महापालिकेच्या कारभाराशी तुम्ही समाधानी आहात का? नाही. बर, आता नगरसेवक आपण घरात तुमच्या पॉम्पलेट येत असतील, तुम्ही कधी वाचताय का ते? बघितलं का ते? काय वाटतं असं कुठलं व्यक्तिमत्व आहे, कोण आहे असं त्यातलं काम आपलं करू शकेल? शिवतेज खराडे असे वाटतात की ते तरुण आहेत, युवा नेते आहेत, म्हणून ते काम करतील असा विश्वास वाटतोय. फक्त विश्वास वाटतो की खात्री वाटते? खात्री वाटते आम्हाला पूर्ण त्यांची. खात्री पूर्ण आहे त्यांची. तरुण आणि युवा आहेत म्हणून ते कामं करतील असं वाटतंय का तुम्हाला? तसं काय नाही. मग करणार की निवडून आल्यावर बिनधास्त करणार आणि हक्काने आम्ही सांगू शकतो. आताच्या पिढीमध्ये कोणतरी पाहिजेलच की. सगळेच पहिली कशाला आपण हे करायचं? नवीन कोणतरी उभारलं त्यासाठी आपण हे करायला पाहिजे. मला तर वाटतं आमचा हा भाग बेवारशीच भाग आहे. या भागात कधी लुटून काढायला येत नाहीत, कधी गटरी स्वच्छ करायला येत नाहीत. गटरी नवीन करायचं तर राहिलंच बाजूला, स्वच्छ करायला सुद्धा येत नाही. कोणतर साहेब येणार असलं तर अगोदर येतात गटरी स्वच्छ करायला, नाहीतर अजिबात बघत पण नाही. तिकडं बोर सुद्धा एखादा मारून दिलेला नाही. एवढ्या समस्या आहेत बघा इथं. इतक्या जण किती वर्षांनी पाठीमाग मोठा एखादा नाला टाका, म्हणजे घाण वर येणार नाही, ढास भरपूर होणार नाहीत. ढासाचं जास्त इथं प्रकरण नाही. त्याच्यामुळे आम्ही किती वाजता सांगतोय, येईल त्याला सांगतोय आम्हाला मोठा नाला पाठवून नगरसेवक आता पाहिजे. या भागाकडे लक्ष देणारा चांगला नगरसेवक पाहिजे. बर, काय सांगाल महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं नगरसेवक जो आहे तो कसा पाहिजे? भागाकडे लक्ष देणारा, भागात येऊन प्रत्येक घरी चौकशी करणारा, प्रत्येकाच्या समस्या आपुलकीनं विचारणारा, एक कुटुंब मांडलं तरच होणार हे सगळं असं सक्सेस. कोण वाटते तुम्हाला काम करेल आपल्याकडे? आत्ताचे युवा म्हटले तर शिवतेज खराडे. बर, काय असं वेगळं पण आहे होते त्यांच्यात? त्यांच्या आईचा स्वभाव पण माहिती आहे, त्या सुद्धा काम केलेले आहेत. बरोबर, त्यामुळं त्यांचा मुलगा पण त्यांच्या हाताखाली तसाच वागणार, फुल गॅरंटी वागणार. आता या वेळेला तुम्ही मतदान करणार आहे 15 जानेवारीला. मतदान करताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? व्यक्ती. का हो? पक्ष काय बघून करायचंय, काम करायला पाहिजे काय नको. आता ते शिवसेना पक्षाकडून उभा राहिलेले आहेत, मोठा प्रभाग झालेला आहे. काय वाटतंय शिवतेज खराडेंसोबत या भागातील नागरिक सगळे उभं राहतील का? राहतील. काय हो, तुम्हाला काय वाटतंय? ह्या भागातले शिवतेज खराडे यांच्याकडून उभे राहतील सगळे. काय कारण? कारण आताच्या पिढीला युवा नेता पाहिजे, त्याच्यामुळे तसं बघायला गेलं की तेच आता आहेत सध्या, आणि त्यांचं काम वगैरे आता मी बघितलेलंच आहे सगळं. त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास आहे की ती म्हणजे सगळे काही कामं करतील, प्रभागातली काही असतील तर. काय म्हणता मावशी? धडाडचं नेतृत्व आहे त्यांच्यात, म्हणजे ते करण्यासारखं आहे. आणि नवीन पिढीलाच सहकार्य करायला पाहिजे. का हो, नवीन पिढीला काय, जुनी माणसं जमीन जाणती माणसं दिली तर काय? नाही तसं काय नाही, पण नवीनच बरं आहे. किती कामं करते ती जुनी माणसं बघितलं किती कामं करतात, जरा नवीन बघूया आता ती करतात काय. बर, म्हणून आम्ही नवीन पिढीचं म्हणायला लागलो. निवडून द्यायचं त्यांनाच. तुम्हाला वाटते का की शिवतेज खराडे नगरसेवक झाले तर तुमच्यासोबत इथं बघणार येणार, कायम येणार. आम्ही चॅलेंज देतो. नाही काय बोलणार, नक्की येणार त्या. आम्हाला गॅरंटी आहे फुल. आणि तुमची गॅरंटी चायनीज असली तर? मातोश्री भेटायला आलतात आम्हाला, सगळ्यांना तिने वचन दिले की काय पण समस्या असू दे आम्ही त्या सगळ्या समाधान करणार समस्येचं, असं तिने वचन दिले आम्हाला. बर, त्यामुळे आम्ही त्यांचाच विचार करणार. वचन पाळतील का? पाळतील वाटते आम्हाला, तरी वाटते पाळतील. या म्हणतात वचन दिलंय त्यांनी, आम्ही कामं करतो आणि एटसेट्रा एटसेट्रा, पण ते काय वाटते तुम्हाला, वचन पाळतील का? होय पाळणार, नक्की पाळणार वचन. कारण त्यांच्या मातोश्री आम्हाला येऊन भेटून पण गेल्या ना त्या दिवशी. त्यांनी सगळे प्रॉब्लेम्स आमचे ऐकले वगैरे किंवा सॉल्व्ह करतो पण बोलल्या त्या, आणि ते करणार माहितीये. आता तुम्हाला काय वाटतंय, शिवतेज खराडे हे कामं करतील असं दिसतंय का? केलं तर चांगलंच आहे, मी दिसतील असं मी सांगू शकत नाही. केलं पाहिजे त्यांनी. बर, नगरसेवक कसा पाहिजे हो? निवडून आल्यावर सगळं काम व्यवस्थित करायला पाहिजे. निवडून यायचं, घरात बसायचं, आम्ही दारात गेल्यावर घरात असून नाही म्हणतात, असं करतात. इकडे गटार काढला कोण येत नाही, इकडे लोटायला येत नाही, गटार काढलं तर भरून नेत नाही, वर्षात एकदा गटार काढते तिकडं. मग सगळं इकडे गटार बिटर. आता कोण करेल असं वाटतंय ही कामं? आता कोण चांगला निवडून येईल तिने करणार. आता कोण, आता मी सांगणार. शिवतेज खराडे बद्दल तुम्हाला काय वाटतंय? चांगलं वाटते, चांगलं वाटते, करत्यात असं काम वाटतंय आम्हाला. बर, होय करतील का? करणार की.
दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय नगरसेवक म्हणून जो काम करायला पाहिजे या ठिकाणी, जो आपल्या परिसराचा नगरसेवक जे प्रत्येकाच्या जसा मनात असतो, काम करणारा आणि सगळी विकास कामं आणि लोकांचे प्रश्न. आता आमच्या इथं प्रबुद्ध भारत कॉलनीमध्ये आम्हाला नगरसेवक असा पाहिजे आहे. ते आमच्या इथं पूर येतो पहिली गोष्ट. पूर आल्यानंतर पुरासाठी जे मधल्या वाटेला जे भर टाकली जाते, त्या भरीमुळे इकडे पाण्याचं प्रमाण इकडे फुगवटा होतं आणि घरात प्रत्येकाचे पाणी येते. मग ते पहिले पूर्ण आमचा हे केला पाहिजे प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट म्हणजे गटारी कधीही स्वच्छ नसतात. आता ही कित्येक वर्षांनी गटार तशीच पडलेली आहे. तिची कधी डागडुजी केलेली नाही, काही नाही. परत ह्या लाईनचा पण प्रॉब्लेम, ह्या लाईनला गटारी नाहीत. हे शेतवड आहेत, त्या शेतवडीत मध्ये गटारीचं पाणी आम्ही सोडलं जाते. आज ना उद्या ते शेतकऱ्यांना जर आम्हाला ते गटारीचं पाणी काढायला लावलं तर आम्ही पाणी काढणार कुठं? बरोबर. डासाचं तर प्रमाण एवढं आहे. धूर डास फवारण्याची यंत्र हे कधी सोडा पाहिजे. संध्याकाळी डासाचं प्रमाण जास्त असतं, तेव्हा न सोडता ही दिवसा सोडतात. दिवसा डासाचं प्रमाण जास्त नाही तरी संध्याकाळी सोडायला हवं. धूर फवारणी संध्याकाळी केली पाहिजे, ती केली जात नाही. आणि दुसरी गोष्ट, नगरसेवक म्हणून बाबा कधीतरी महिन्यात एकदा तरी येऊन गाठी बिटी घेतली पाहिजे. आता असं कोण व्यक्तिमत्व वाटते बाबा हा माणूस काम करू शकेल? आता शिवसेनेचे उमेदवार खराडे म्हणून आहेत, त्यांच्या बद्दल एक बाबा जनमत आहे की बाबा हे काम करू शकतात. मग त्यांनी जर निवडून आल्यानंतर हे आमचं मेन एक प्रॉब्लेम आहे. ह्या कॉलनीचा ओपन पीस, या ओपन पीस मध्ये शेती होत्या. त्या कॉलनीला ओपन पीस मध्ये लहान मुलांना बाग म्हणा, नाही तर काय खेळायला म्हणा ग्राउंड म्हणून हा शेतीचा उपयोग केला जाऊ शकतो. हे पाठीमागे मला मी दाखवू शकतो. ही शेतीमध्ये ऊस केला जातोय. हे कॉलनीचा ओपन पीस आहे. ओपन पीस मध्ये शेती करतात. मग ह्याची दखल महत्वाची घेतली पाहिजे आमच्या कॉलनीची. हे शिवतेज कराडने हे घेतलं पाहिजे. घेतील असं वाटतंय का? घेतील असं वाटतंय. खरं त्याला राजकीय माणसांचा दबाव न जाता त्यांनी स्वतःहून हे जर केलं तर कॉलनीसाठी आम्हाला ओपन पीस मिळू शकते. हे महत्वाचं आहे. आता तुम्ही मतदान करणार आहे, त्यावेळेला मतदान करताना तुम्ही माणूस बघणार का पक्ष बघणार? आम्ही माणूस बघणार, पक्ष हा बघणार नाही. पक्ष हा आम्हाला मुळात मी एक उद्धव ठाकरे सेनेचा विभाग प्रमुख आहे. तर माणूस म्हणून तो बघून आम्ही मतदान करणार आहे. तर ते माणूस चांगला आहे म्हणजे आम्ही मतदान ते शिवसेनेला करणार. म्हणजे या ठिकाणी तुम्ही माणूस बघणार? माणूस बघणार, पक्ष बघणार नाही. तर आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 8 मध्ये जिव्हाळा कॉलनी परिसर प्रबुद्ध भारत नगर परिसरामध्ये आपण ज्या वेळेला नागरिकांशी संवाद साधला, अनेक महिलांनी आपल्या समस्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. खरं बघायला गेलं तर या संपूर्ण परिसरामध्ये रस्ता या विधानसभा निवडणुकी दरम्यान केला गेलेला आहे. यानंतर ज्या काही या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणी भरपूर आहेत, समस्या भरपूर आहेत. आणि ह्या ज्या काही समस्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण जो परिसर आहे हा महापुराच्या विळख्यात जातो. त्यामुळं यावर देखील उपाययोजना होणं गरजेचं आहे. गटारे असतील, कचरा उठाव असेल, डासांचा प्रादुर्भाव असेल, अशा एक ना अनेक समस्यांनी हा संपूर्ण परिसर ग्रासलेला आहे. या समस्यापासून सुटका करणारा नगरसेवक आम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या महिलांनी दिलेल्या आहेत. आता बघायला गेलं तर शिवसेनेचे जे उमेदवार आहेत शिवतेज खराडे यांच्याकडे एक युवा आणि तरुण तडफदार असं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघू शकतोय. त्यांच्या ज्या आई आहेत सई खराडे या माजी महापौर राहिलेल्या आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये देखील त्यांनी कोल्हापूरमध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत शिवतेज खराडे हे या ठिकाणी चांगल्या रीतीनं काम करू शकतात असा विश्वास या प्रबुद्ध भारत कॉलनीतील महिला आणि नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलाय.